संभाजीनगरमध्ये सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात मराठवाडा विद्यापीठासमोर आंदोलन। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग। मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक दिलं भेट। त्यावरून झाला वाद। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावर पुस्तक फेकून त्यांना माफी मागायला पाडलं भाग। महाराष्ट्राचे प्रबोधन केलेल्यांबद्दल अशा प्रकारची घटना अयोग्य, पोलिसांनी दखल घ्यायला हवी। मनसे कार्यकर्ते देखील या प्रकरणाची माहिती घेतील। संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी। जस्टिस सूर्यकांत उद्या नक्की सुनावणी घेतील अशी देखील अपेक्षा। वकील असीम सरोदे यांची माहिती। राज्यात मिनी विधानसभेचा सामना डिसेंबर-जानेवारीमध्ये रंगण्याची शक्यता, तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुका आणि 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता। राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत याचिका दाखल। आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांच्या अंतरिम स्थगितीच्या मागणीवर आजपासून सुनावणी घेण्याचे न्यायालयाकडून स्पष्ट। शेतकऱ्यांच्या मदतीची आज राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 13 ते 15 हजार कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता, तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मदतीवर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता। आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानीचे आकडे येतील, तर तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील। बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची राज्य सरकारने दखल घेऊन मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सकाळी 11 वाजता आंदोलनाला होणार सुरुवात।